आणि त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान हे अवकाळी नुकसानीचा आढावा घेणार आहेत। विविध भागांमधून हा आढावा घेतला जाईल। अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रामधील बहुतांश भागांमध्ये शेतीचं मोठं नुकसान झालंय आणि देशामधील सर्व राज्यांमधील अवकाळी नुकसानीचा शिवराज सिंह चौहान हे आढावा घेतील। राज्याच्या कृषी मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी आढावा बैठकीला उपस्थित सुद्धा राहणार आहेत। केंद्रीय कृषी मंत्री व्हीसी द्वारे तर राज्याचे कृषी मंत्री नाशिकमधून या बैठकीला उपस्थित असतील। आणि याच अवकाळी संदर्भात आढावा घेऊयात। आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत किरण ताजणे। किरण, आपण पाहतोय बरंच नुकसान झालेलं आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जरी पुढाकार घेतला असता तरी आता या सगळ्या शेतकऱ्यांची नुकसानीची भरपाई ते कशी करून देणार आहे? श्रद्धा, अगदी खरं आपल्याला माहिती आहे की गेल्या 8 ते 10 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस होतोय। अनेक ठिकाणी अतिवृष्टी देखील झालेली आहे आणि यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर कांद्याचं पीक हे प्रमुख पीक मानलं जातं आणि याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आंबा पिकाला देखील मोठा फटका या निमित्तानं बसलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर विविध ठिकाणची जी दृश्य समोर येत आहे तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस देखील झालेला आहे आणि अशा या सगळ्या एकूण परिस्थितीमध्ये आता रब्बी हंगामाला खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे आणि त्याची लगबग सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांचा मात्र अनेक ठिकाणी खोळंबा झालेला आहे। अशा या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ताच्या घडीला जर बघितलं तर ज्या ठिकाणी नुकसान झालंय त्या ठिकाणी पंचनामे देखील केले जात आहे, मात्र शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे मदतीची जी घोषणा आहे ती अद्यापपर्यंत झालेली नाहीये। परिस्थितीमध्ये राज्य सरकारकडनं याबाबतचा आढावा घेतला जाईल अशा स्वरूपाची माहिती मिळत असतानाच दुसऱ्या बाजूला आता केंद्रीय कृषी मंत्र्यांकडनं देखील याबाबतचा आढावा घेतला जातोय आणि 12 वाजता याबाबतची बैठक पार पडणार आहे। संपूर्ण देशातील जे राज्याचे कृषी मंत्री आहेत ते देखील याला उपस्थित असणार आहे अशा स्वरूपाची माहिती मिळते। प्रामुख्याने जर विचार केला तर अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर केली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। बरोबर, अगदी किरण। आणि ही जी बैठक होते त्याच पार्श्वभूमीवर नुकसानीची भरपाई लवकरात लवकर मिळते का, बैठक निर्णायक होते का, त्याचे अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।